नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजिक चॉईस ऑर ऑप्शन्स. म्हणजेच व्यूहरचनात्मक नियोजन आणि त्याचे इतर व्यूहरचनात्मक पर्याय या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील गेल्या 2 प्रकरणामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणजे काय, तसंच व्यूहरचना कशाप्रकारे तयार करायची असते, तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होत असतो, तसंच व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या मॉडेलचा वापर करून आपल्या संस्थेला म्हणजे व्यवसाय संस्थेला कशाप्रकारे फायदा करून घेता येईल यासाठीचं मायकल पोर्टरचं मॉडेल आपण पाहिलं. आणि आता हे स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन करण्यामध्ये म्हणजेच व्यूहरचनात्मक नियोजन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की व्यूहरचनात्मक योजना म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे काय. तर आज आपण स्ट्रॅटेजिक प्लॅन, त्याला आपण व्यूहरचना योजना, त्याचा अर्थ आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये असणारे जे काही वेगवेगळे जे काही टप्पे आहेत या टप्प्यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल की नियोजन म्हणजे व्यवसाय संस्था जी असते, ह्या व्यवसाय संस्थेने भविष्यामध्ये कोणत्या प्रकारे काम करावं याची आगाऊमध्येच म्हणजेच पूर्वतयारी करणे आणि ह्याची एक रचना करणे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नियोजन असं म्हणतो. इंग्रजीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, ज्याला असं म्हणतात, प्लॅनिंग इज नथिंग बट इट इज अ इंटलॅक्च्युअल प्रोसेस ऑर प्लॅनिंग इज नथिंग बट इट इज अ थिंकिंग बिफोर डुईंग. कोणतंही कार्य करण्यापूर्वी केलेला विचार म्हणजेच नियोजन होय. तर या ठिकाणी देखील जेव्हा आपण व्यूहरचनात्मक नियोजनाचा अभ्यास करत असताना व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे कंपनीने भविष्यामध्ये काय कामकाज करायचं याची पूर्वतयारी किंवा पूर्वरचना करणे म्हणजेच काय, तर व्यूहरचनात्मक नियोजन होय. आता व्यूहरचनात्मक नियोजन हे विविध व्यूहरचनांच्या निर्मितीचे नियोजन असते. कारण की एकदा का तुम्ही व्यूहरचनात्मक नियोजन केलं म्हणजेच याच्याच आधारे तुम्ही इतर देखील तुम्ही ज्या काही कार्यासाठी असणाऱ्या ज्या काही नियोजनाच्या आखण्या आहेत त्या आखण्या तुम्ही करत असता. कंपनीला व्यूहरचनात्मक व्यवस्थापनातील कंपनी स्वतः हा एक अतिशय महत्त्वाचा घटक किंवा त्याला पायरी असं मानतो मी. कारण की व्यूहरचनात्मक नियोजन हे व्यूहरचनात्मक पर्यायांचे सूत्रीकरण करण्याशी संबंधित असते. म्हणजेच व्यूहरचनात्मक नियोजन करून ह्या विविध पर्यायातून कोणता पर्याय आपल्या कंपनीसाठी योग्य आहे हे ठरवून त्या पर्यायाची निवड केली जाते. त्यामुळे व्यूहरचनात्मक नियोजनाला कंपनीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता आपण पाहूया की व्यूहरचनात्मक जी योजना आहे ती योजना म्हणजे काय, त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे काय. तर व्यूहरचनात्मक योजना हे एक असे कागदपत्र आहे ज्यामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचे निरनिराळे घटक आणि अशा पद्धती अंतर्भूत असतात ज्यांच्या मार्फत कंपनी आणि तिचे व्यूहरचनाकार त्यांनी तयार केलेल्या डावपेचांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींशी संबंधित माहिती पुरवली जाते. त्यालाच कंपनी, समूह किंवा प्रमाणबद्ध योजना असे संबोधले जाते. बघा, व्यूहरचनात्मक योजना म्हणजे काय, तर व्यूहरचनात्मक योजना म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे काय, हे अशा प्रकारचे कागदपत्र आहे ज्यामध्ये कंपनीने आपल्या व्यवस्थापनासाठी व्यूहरचनात्मक जे वेगवेगळे घटक आहेत हे घटक त्या ठिकाणी विचारात घेतलेले असतात. ज्या घटकांमार्फत कंपनी तिचे आणि त्या कंपनीचे जे स्ट्रॅटेजिस्ट असतात म्हणजे व्यूहरचनाकार असतात त्यांनी जे काही डावपेच आखलेले असतात हे डावपेच प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या विविध बाजूंची माहिती आपल्याला तिथे गरजेची असते, ही माहिती एकत्रितपणे ज्या ठिकाणी असते तर त्या पूर्ण गोष्टीलाच आपण काय म्हणतो, तर व्यूहरचनात्मक योजना असं म्हणतो. आता या ठिकाणी व्यूहरचनात्मक योजनेमध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो म्हणजे याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो, तर यामध्ये सगळ्यात पहिलं मला सांगायचं आहे ते म्हणजे स्पष्ट चित्र म्हणजेच क्लिअर पिक्चर असलं पाहिजे. तुमची जी व्यूहरचनात्मक योजना आहे ती अतिशय क्लिअर असली पाहिजे. म्हणजेच कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी स्ट्रॅटेजिक प्लॅन ठरवता तेव्हा स्ट्रॅटेजिक प्लॅन हा सगळ्यांना समजला पाहिजे. आता याचं जर स्पष्टीकरण सांगायचं म्हणजे व्यूहरचनात्मक हेतूचे स्पष्ट हे चित्रण केलेले असले पाहिजे ज्यामध्ये कंपनीची दृष्टी, ध्येय, व्यवसाय निश्चिती आणि उद्दिष्ट या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अंतर्भाव असला पाहिजे. म्हणजेच जेव्हा मी कंपनीचा स्ट्रॅटेजिक प्लॅन तुम्हाला सांगतो त्यावेळेला तुम्हाला त्या प्लॅनचं अतिशय स्पष्टपणे तो प्लॅन समजला पाहिजे. म्हणजे कंपनीचं विजन काय असलं पाहिजे, मिशन काय असलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे आणि कंपनीचे एक भविष्यामध्ये ध्येय धोरण काय असलं पाहिजे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसलं पाहिजे. याचा अंतर्भाव हा व्यूहरचनात्मक योजनेमध्ये असला पाहिजे. दुसरा घटक यातला आहे तो म्हणजे मूल्यमापनाचे निष्कर्ष. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची व्यूहरचना ठरवतो तेव्हा ते रचनाचे मूल्यमापन आपण कशाप्रकारे ठरवणार आहे ते याचे निष्कर्ष देखील त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. म्हणजेच या योजनेमध्ये
पर्यावरणातील मूल्यमापनाचे निष्कर्ष, महत्त्वाच्या संधी आणि त्यांच्या समस्या, तसेच कंपनीच्या यशासाठी आवश्यक असणारे निर्णयात्मक जे घटक दर्शवलेले असतात, ते ह्या सगळ्या प्रकारचे निष्कर्ष हे मूल्यमापनाचे निष्कर्ष म्हणून तुम्ही वापरले पाहिजेत. त्याचप्रमाणे विश्लेषणाचे निष्कर्ष. मूल्यमापन तर तुम्ही करणारच आहात, पण मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला विश्लेषण देखील करावं लागेल. आणि म्हणून व्यूहरचनात्मक योजनेमध्ये विश्लेषण कसं करायचं, तर व्यूहरचनात्मक डावपेच ठरवताना त्यामध्ये आलेल्या संस्थात्मक मूल्यमापनाचे निष्कर्ष, कंपनीचे गुणदोष आणि कंपनीची क्षमता इत्यादी सर्व बाबींचा अंतर्भूत किंवा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो. पुढचा जो काही अंतर्भूत बाब आहे ती म्हणजे निवडीचे कारण. आपण हीच स्ट्रॅटेजिक योजना म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन का निवडलेला आहे, तर याचं कारण म्हणजे निवडलेले स्ट्रॅटेजी ज्याला आपण योजना असं म्हणतो, आणि ती ज्या परिस्थितीमध्ये स्ट्रॅटेजी वापरणार आहोत ती योजना आणि ती परिस्थिती यांची सुसंगती कशा प्रकारे ठरवेल किंवा ठरवणार आहोत याचं एक गृहीतक आपल्याला मांडावं लागतं. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ही योजना आपल्याला कशा प्रकारे उपयोगी ठरेल, तसेच हे डावपेच कुठल्याही प्रकारे फेल जाणार नाहीत याची आपण काळजी घेतलेली असते. त्यामुळे आपण ही योजना का निवडलेली आहे याचं कारण देखील या व्यूहरचनात्मक योजनेमध्ये नमूद केलेलं असतं. पुढची जी बाब आहे ती म्हणजे व्यूहरचनात्मक अंदाजपत्रक. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं व्यूहरचनात्मक योजना ठरवतो तेव्हा योजना ठरवत असताना ती योजना अंमलात आणण्यासाठी आपल्याला त्याचं काहीतरी नियोजन करावं लागतं, आणि त्या नियोजनामध्ये त्याला किती अंदाजे खर्च येणार आहे या गोष्टींचा देखील अंतर्भाव असणं गरजेचं आहे. म्हणजेच व्यूहरचनात्मक डावपेचांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांच्या वाटपासाठी व्यूहरचनात्मक अंदाजपत्रक तसेच अशा अंमलबजावणीचे वेळापत्रक देखील या योजनेमध्ये दाखवलेले असते. पुढचा मुद्दा याच्यामध्ये असतो तो म्हणजे अंमलबजावणीसाठी संरचना आणि प्रणाली. म्हणजेच तुम्ही जो स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवलेला आहे तो तुम्ही कशाप्रकारे अंमलात आणणार आहात तर हे देखील याच्यामध्ये समाविष्ट असतं. म्हणजेच व्यूहरचनात्मक अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे प्रस्तावित संस्थात्मक संरचना म्हणजेच काय ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि महत्त्वाच्या संस्थात्मक प्रणालीचे चित्रण त्यात केलेले असते, ज्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी, त्यांची भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या स्पष्ट केलेल्या असतात. कारण की जेव्हा आपण योजना ठरवतो तेव्हा योजनेमध्ये ही योजना कोण अंमलात आणणार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे, याचे निर्णय कोणाकडे आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव देखील त्या योजनेमध्ये असला पाहिजे. पुढचा घटक आहे तो म्हणजे कार्यात्मक व्यूहरचना. अशा व्यूहरचनात्मक योजनेमध्ये कार्यात्मक व्यूहरचना आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धती दर्शवलेल्या असतात. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे मूल्यमापनाची मोजमापे. कंपनीच्या कार्यक्षमतेच्या मूल्यमापनासाठी आणि व्यूहरचनात्मक डावपेचाच्या अंमलबजावणीसाठी याचं जे यश मोजायचं आहे ते यश मोजण्याची जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा मोजमापके आहेत ही मोजमापके देखील या स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्येच इन्क्लूड केलेली असतात. आता मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की नियोजनाची म्हणजे व्यूहरचनात्मक योजना हे एक प्रकारचं कागदपत्र आहे. तर ह्या कागदपत्राचा आकार काय असतो तर व्यूहरचनात्मक योजना हे जे कागदपत्र आहे हे अनेक पानांचे असू शकते. त्यालाच औपचारिक अहवाल देखील समजण्यात येतं. कधीकधी यामध्ये फक्त 3 ते 5 पानं असू शकतात, ज्यामध्ये वरती दर्शवलेल्या किंवा आपण आत्ता ज्या काही बाबीचा चर्चा केली ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये थोडक्यात दाखवलेल्या असतात. अशा योजना कागदपत्राचा आकार किंवा लांबी त्या कंपनीच्या व्यूहरचनात्मक योजना कागदपत्र तयार करण्याच्या व्यवस्थापकीय जे काही धोरणं आहेत त्या धोरणांवरती अवलंबून असतो. म्हणजेच व्यूहरचनात्मक योजना ही ठरवताना त्याचा जो कागद आहे त्या कागदाचा आकार हे त्या कंपनीच्या जे कागदपत्र तयार करण्याचं ज्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या व्यक्तीवरती ते अवलंबून आहे. आणि अशा व्यूहरचनात्मक योजना तयार करून त्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना व ती योजना अंमलात आणण्यासाठी जे माध्यम आणि ते माध्यमासाठी जे व्यवस्थापकीय विविध स्तरावरती काम करतात हे त्याच्या अंमलबजावणीसाठी काम करत असतात, त्या लोकांकडे हे कागदपत्र पाठवले जाते. आता व्यूहरचनात्मक योजना निश्चिती करणाऱ्या कंपन्या देखील आज अस्तित्वात आहेत. म्हणजेच जर तुम्हाला एखादं व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करता येत नसेल तर कंपन्या आहेत काही ज्या कंपन्या तुम्हाला अशा प्रकारची सेवा पुरवतात की आम्ही स्वतः तुम्हाला स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करून देतो, तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. भारतामध्ये बहुसंख्य मोठ्या कंपन्या व्यूहरचनात्मक योजना ह्या तयार करून देतात. त्यामध्ये मध्यम किंवा लहान आकाराच्या कंपन्यांच्याही योजना त्या तयार करतात. मात्र अशा योजना ह्या औपचारिक किंवा संरचनात्मक अशा स्वरूपाच्या नसतात. आणि बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या योजना ठरवताना राष्ट्रीय पातळीवरील नियोजनाची चौकट विचारात घेतात. अशा प्रकारे कंपन्यांना नियोजनाचा कालावधी सर्वसामान्यपणे 5 वर्षाचा ठेवावा लागतो, जो राष्ट्रीय पंचवार्षिक योजनेप्रमाणे बनवला जातो.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये किंवा खाजगी क्षेत्रातील ज्या काही कंपन्या आहेत या व्यूहरचनात्मक योजना तयार करून देतात. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांना आपण इंटरनॅशनल कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपनी जसं म्हणतो, त्यांच्या उपकंपन्या या नेहमीच त्यांची योजना तयार करून त्या मंजुरीसाठी त्याच्या मूळ कंपनीकडे सादर करतात. आणि ह्या उपकंपन्या नेहमी त्याच्या मूळ कंपनीने त्यांना दिलेल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना असतात त्या सूचनाप्रमाणे ते नियोजन तयार करत असतात. व्यावसायिक काही खाजगी कंपन्या आहेत, त्या कंपन्या त्यांच्या योजना तयार करण्यासाठी टॉप लेवल मॅनेजमेंट जे आहे तर त्यांची एक कार्यकारी समिती तयार केलेली असते. या कार्यकारी समितीमार्फत कंपनीचे जे काही कमिटी आहे त्यांच्या समूहातील इतर कंपन्यांना देखील ती एक योजना तयार करण्यासाठी व्यूहरचनात्मक मार्गदर्शन करत असतात. म्हणजेच वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा खाजगी ठिकाणी असेल, छोटी कंपनी असेल किंवा मोठी कंपनी असेल, अशा विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये त्यांच्या ज्या मुख्य कंपन्या असतात त्या मुख्य कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांना एक व्यूहरचनात्मक नियोजन करून देत असतात आणि त्या नियोजनाप्रमाणेच त्या कंपन्यांना आपली कार्यही पार पाडावी लागतात. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. ते म्हणजे काय की आपण आता व्यूहरचनात्मक योजना म्हणजे काय, म्हणजे प्लॅन म्हणजे काय हे पाहिलं. आता आपण व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि त्या नियोजनामध्ये कोणत्या कोणत्या टप्प्यांचा समावेश होतो याबद्दल आपण चर्चा करूया. आता व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे काय की व्यूहरचनात्मक नियोजन ही व्यवसाय संस्थेला व्यूहरचनाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या वर्तमान आणि भविष्यातील संभाव्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी एक सातत्याने चालणारी पद्धतशीर आणि औपचारिक अशी प्रक्रिया आहे. आता बघा, व्यूहरचनात्मक नियोजनाची व्याख्या काय सांगतोय मी इथे. व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे कंपनीला व्यूहरचनेचा आढावा घेण्याच्या उद्देशाने वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये संभाव्य परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी एक सातत्याने चालणारी पद्धतशीर आणि औपचारिक अशी प्रक्रिया म्हणजे व्यूहरचनात्मक नियोजन होय. आता यामध्ये भविष्यामध्ये कंपनीने काय करायचे, कसे करायचे हे व्यूहरचनात्मक नियोजनामध्ये समाविष्ट असते आणि ही एक प्रक्रिया आहे. अशा प्रकारे व्यूहरचनात्मक नियोजन ही एक प्रक्रिया आहे जी व्यूहरचनात्मक व्यवस्थापन प्रक्रियेचा एक भाग आहे. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन आणि संस्थेच्या बाह्य नियोजनातील तो एक महत्त्वाचा दावा मानला जातो. कारण की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, तर तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल तर पहिलं प्लॅनिंग करावं लागेल. म्हणजेच मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग ह्यामधला एक दुवा म्हणजे तुमचं काय ते व्यूहरचनात्मक नियोजन आहे. आता व्यूहरचनात्मक नियोजनामध्ये कंपनीच्या अंतर्गत गुणदोषांची ओळख केली जाते, विश्लेषण इत्यादी बाबींचा समाविष्ट होतो. या संबंधित बाबींचा व्यवसायाच्या संस्थेवरती किंवा व्यवसायातील जे काही पर्यावरणातील घटक असतील, त्यामध्ये पर्यावरणातील बाह्य संधी असतील किंवा समस्या असेल किंवा जोखीम असेल, ह्या सर्व गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास केलेला असतो. या अभ्यासाचे कारण असे असते की आपण निश्चित केलेली ध्येय आणि उद्दिष्ट ही कंपनीच्या ध्येयाशी आणि उद्दिष्टांची सुसंगत आहेत किंवा नाहीत, याचा एक योग्य व्यूहरचनात्मक एक नियोजन तयार करून हे नियोजन विकसित केले जाते, ज्यामुळे व्यूहरचनात्मक नियोजन ही व्यवसाय संस्थेला अंतर्गत गुणदोषांचा आणि वर्तमान आणि अपेक्षित बाह्य पर्यावरण संधी आणि समस्या यांचा समन्वय साधणाऱ्या प्रभावी अशा व्यूहरचनात्मक डावपेच सूत्रीकरण करण्यासाठी आखलेली एक तर्कबद्ध प्रक्रिया आहे, असे या ठिकाणी आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आपण व्यूहरचनात्मक प्रक्रियेमधील जे काही टप्पे आहेत या विविध प्रकारच्या टप्प्यांचा अभ्यास करूया. तर कुठल्याही कंपनीला व्यूहरचनात्मक नियोजन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एक मिशन डिफाईन करावं लागतं, म्हणजेच कंपनीला ध्येयाची निश्चिती करावी लागते. आपण का करायचं, ध्येय ठरवायचं म्हणजे मी हे का करायचं हे तुम्हाला सगळ्यात पहिले ठरवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण कंपनीच्या ध्येय निश्चितीचा विचार करत असून कंपनीच्या ध्येय वाक्याचा विचार करत नाही. ध्येय वाक्य व्यूहरचना निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करावयाचे असते. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये किंवा नियोजनामध्ये व्यवसाय संस्थेची ध्येय निश्चिती सुरू होते. ध्येय कंपनीचा हेतू निश्चित करतो आणि तो व्यूहरचनात्मक मार्गदर्शनाचा भाव दर्शवतो. त्याचा संस्थेच्या सांस्कृतिक आणि व्यवस्थापन शैलीवरती हा परिणाम होत असतो. संस्थात्मक उद्दिष्टांची ती पार्श्वभूमी असते. अशा प्रकारे ते एक वाक्य असते जे संस्थेची समाजातील भूमिका निश्चित करत असते आणि व्यूहरचनात्मक नियोजनातील तो पहिला टप्पा असं मानलं जातं. बघा, आपण या ठिकाणी ध्येय निश्चित करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कंपनीचं एक मिशन स्टेटमेंट असतं ज्याला आपण ध्येयवाक्य असं म्हणतो. आणि कंपनीचं ध्येय निश्चित करत असताना या ठिकाणी आपण कंपनीच्या ध्येयाचा विचार करतो, त्याच्या वाक्याचा विचार करत नाही.
कारण की ध्येय वाक्य व्यूहरचना ही जेव्हा पूर्ण होते, म्हणजे आपण कंपनीचं जेव्हा मिशन स्टेटमेंट पूर्ण करतो तेव्हा कंपनीचं व्यूहरचनात्मक नियोजन हे कंपनीच्या ध्येय जो काही ठरवलेला आहे त्या निश्चितीने आपण पुढं सरकत असतो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला आपलं मिशन डिसाईन करावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. आणि कंपनीचं हे जे ध्येय वाक्य आहे तेच कंपनीला कंपनीची समाजातली भूमिका कशी असणार आहे हे स्पष्ट करत असतं. दुसरा यातला टप्पा आहे तो म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे, त्याला म्हणतो आपण डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ज. उद्दिष्टांची निश्चिती करणे हा व्यूहरचनात्मक नियोजनातील दुसरा टप्पा आहे, ज्यामध्ये उद्दिष्ट ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ते कंपनीला त्याच्या पर्यावरणाशी संबंधित जे काही व्यवसाय आहेत हे निश्चित करता येतात. तसेच उद्दिष्ट ही कंपनीला कंपनीचं व्हिजन आणि मिशन यांच्या पूर्ततेसाठी मदत करत असतात. कंपनीची जी काही उद्दिष्ट आहेत ती व्यूहरचनात्मक निर्णय घेण्यासाठी आधार आणि कार्यक्षमता मूल्यमापनासाठी प्रमाणके पुरवत असतात. तिसरा टप्पा याच्यामधला आहे तो म्हणजे पर्यावरणीय लेखांकन. आता पर्यावरणीय लेखांकनामध्ये तुम्हाला असं सांगता येईल की याचा व्यूहरचनाकाराला सातत्याने व्यवसाय संस्थेला संधी समस्या निर्माण करणाऱ्या वातावरणातील निरनिराळ्या घटकांवरती देखरेखी करावी लागत असते. आणि अशी देखरेख ही पर्यावरणाचा बारकाईने अभ्यास करूनच केली जाते. आणि ही एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यवसाय संघटना त्यांच्या व्यवसायावरती परिणाम करणाऱ्या ज्या संधी आहेत आणि धोका आहे हे शोधून काढण्यासाठी अशा संबंधित पर्यावरणावरती देखरेख करण्यासाठी ही प्रक्रिया ते वापरत असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करावी लागते, तिचं विश्लेषण करावं लागते. आणि ही माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण केल्यानंतर जो व्यूहरचनाकार आहे त्या व्यूहरचनाकाराला व्यूहरचना नियोजनामध्ये याची मदत होत असते. त्यामुळं व्यूहरचनात्मक नियोजन प्रक्रियेमध्ये कंपनीचं ध्येय ठरवणं, कंपनीचे उद्दिष्ट ठरवणं आणि पर्यावरणाचा एक अभ्यास करून त्याचं विश्लेषण करणं हे महत्त्वाचं आहे. आता चौथा टप्पा आहे तो म्हणजे अंतर्गत लेखांकन, ज्याला आपण काय म्हणतो गुणदोष. म्हणजेच कंपनीचे इंटरनल लिमिटेशन्स काय हे सुद्धा जाणून घेतले पाहिजेत. आता अंतर्गत लेखांकन हा संस्थेला म्हणजेच कंपनीला प्रत्येक विभाग जो आहे कंपनीचा आणि त्यांच्याकडे जे कार्य त्यांनी केलेली असतात या प्रत्येक कार्याचा ते आढावा घेत असतात. कंपनीच्या गुणदोषांची माहिती करून घेण्यासाठी असा आढावा घेतला जातो. असा आढावा घेतल्यामुळे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणता येते. अंतर्गत पर्यावरणाचे जे काही घटक आहेत या घटकांचा संस्थात्मक साधने, वर्तवणूक, गुणदोष, संस्थेची क्षमता या सर्वांच्या परस्पर संबंधी गुंतागुंतीच्या क्रियेचा अभ्यास करून ह्या गोष्टी समजून घेतल्या जातात आणि या सर्व घटकांचा पुरेपूर विचार हा व्यूहरचनात्मक नियोजनामध्ये केला जातो. आता कंपनीचे जे अंतर्गत घटक असतात म्हणजे कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी कार्य चालतात ती कशी चालतात, ते कार्य करणारी माणसं कशी आहेत, त्यांच्यामध्ये असणारं एक सहकार्याची भूमिका कशी आहे, ह्या सर्व गोष्टींची अभ्यास करून मगच आपण एक व्यूहरचनात्मक नियोजन तयार करत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. आता स्वॉट ॲनालिसिसमध्ये तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटीज, विकनेसेस अँड थ्रेट्स. म्हणजेच कंपनीमध्ये जे घटक आहेत त्या घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. आता स्वॉट ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं तर कंपनी आणि कंपनीचं जे पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये कंपनीचे गुणदोष, कंपनीच्या संधी आणि कंपनीला कोणापासून धोका आहे हे शोधून काढण्याची एक पद्धतशीर अशी प्रक्रिया आहे, त्याला आपण स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतो. आणि सर्वसामान्यपणे व्यवसाय त्यांच्या जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असतं त्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा यामध्ये जास्तीत जास्त विचार करते. परंतु ज्या पर्यावरणामध्ये त्यांचा व्यावसायिक उपक्रमांवरती प्रत्यक्ष प्रभाव पडत असतो त्या संबंधित पर्यावरणाकडे कंपनी ही अधिक लक्ष केंद्रित करते. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे व्यूहरचनात्मक पर्याय. आता जेव्हा कंपनी ही व्यूहरचनात्मक नियोजन प्रक्रिया ही मूळतः निर्णय प्रक्रिया आहे, यामध्ये कंपनीकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि जे व्यूहरचनाकार असतात ते त्यापैकी एक किंवा अधिक पर्याय त्यांना निवडावे लागतात जे त्यांच्या कंपनीसाठी योग्य असतील. आणि या सर्व पर्यायांचा व्यूहरचनाकाराकडून अभ्यास केला जातो, त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यातला योग्य जो पर्याय असेल त्या पर्यायाची निवड केली जाते. म्हणजेच व्यवसायाला त्याच्या यशासाठी योग्य पर्यायाची निवड करणं हे महत्त्वाचं असतं. आणि अशा प्रकारे या टप्प्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यूहरचनात्मक पर्यायांचे मूल्यमापन करून योग्य पर्यायाची ही निवड केली जाते. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे निकष. पर्यायांचे मूल्यमापन करत असताना कोणत्या प्रकारचे निकष तुम्ही वापरणार आहात यावर व्यूहरचनात्मक पर्यायाची निवड ही अवलंबून असते. आणि त्यापैकी काही पर्याय हे ध्येय आणि उद्दिष्ट यापासून मिळवता येतात, तर काही लेखांकनापासून उपलब्ध असतात. निवड निष्कर्षावर अवलंबून असते. त्यामुळे या टप्प्यामध्ये व्यूहरचनाकार योग्य निकष हे निश्चित करत असतात आणि त्यानंतर
व्यूहरचनात्मक निवड केली जाते, ज्यामध्ये विविध पर्यायांमधून निश्चित केलेले निकष वापरून आणि कंपनीला जो पर्याय योग्य आहे अशा पर्यायाची व्यूहरचनात्मक निर्णयाने निवड केली जाते. हे निर्णय किंवा ही निवड ही कंपनीची उद्दिष्ट पूर्ण करू शकतील आणि असे योग्य पर्याय व्यूहरचनाकाराला हे निवडावे लागत असतात. ही प्रक्रिया व्यूहरचनात्मक निर्णयावरती आधारित असल्याने निर्णय प्रक्रिया हे एक गुंतागुंतीचे कार्य आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि यातला शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे व्यूहरचनेची अंमलबजावणी. सर्वात शेवटचा जो टप्पा आहे त्यामध्ये निवडलेल्या पर्यायांची अंमलबजावणी करणे हा एक महत्त्वाचा हेतू असतो आणि त्यासाठी आवश्यक असल्यास उद्दिष्टांचा किंवा ध्येयाचा अनुभव लक्षात घेऊन त्याची पुनर्मांडणी देखील करावी लागते. व्यूहरचनाकार ह्या निवडलेल्या व्यूहरचनाच्या डावपेचाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्ग निश्चित करतो आणि हा टप्पा व्यूहरचनात्मक नियोजन प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो, ज्यामध्ये नियोजन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. कारण की प्रक्रिया किंवा नियोजन करणं याच्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करणं हे खूप अवघड असतं, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचदा नियोजन केल्यानंतर खूप काही गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयामध्ये किंवा उद्दिष्टामध्ये देखील बदल करावा लागू शकतो आणि हे बदल करून आपल्याला त्याची अंमलबजावणी करावी लागत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यूहरचना योजना म्हणजे काय, त्याचं कागदपत्र काय, त्या व्यूहरचना योजनेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो आणि व्यूहरचनात्मक नियोजन म्हणजे काय व त्या नियोजनामधील विविध टप्पे या सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे. सर्वांनी कृपया काळजीपूर्वक लेक्चर ऐका. यातून काही तुम्हाला जमलं तर तुम्ही नोट्स काढा. जे विद्यार्थी इंग्रजी मीडियममधून शिकतात तर त्यांच्यासाठी मी बऱ्याचदा काही शब्द हे इंग्रजीमधून वापरत असतो, तर त्यांनी देखील कृपया या लेक्चर्सच्या माध्यमातून आपापले नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून MCQमध्ये जरी तुमची परीक्षा झाली किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये देखील झाली तरी देखील तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला करायला या ठिकाणी मदत होईल. आपण सर्वांनी हे लेक्चर अतिशय शांतपणाने ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. सर्वांनी हे लेक्चर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.